तर पक्ष कसा निवडून येईल याला प्राधान्य देणार कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो। अजित पवार मुख्यमंत्री होणं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे। अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। नागपुरात कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय। उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये कसे जास्तीत जास्त आमच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते निवडून येतील याबद्दल आम्ही सध्या अग्रक्रम देतोय। आता दुसरं कुठलंही ध्येय डोळ्यापुढं नाहीये। सध्या ज्यांच्यामुळं आम्ही आमदार झालो, खासदार झालो, मंत्री झालो, उपमुख्यमंत्री झालो, राज्यमंत्री झालो, त्या माझ्या पक्षाचा कार्यकर्ता हा आमचा कणा आहे। त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून आणण्याचं काम करणं हे आमचं आता प्रथम ध्येय आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर जे आहे ते नागपुरात त्याचं नियोजन करण्यात आलं आणि ते आताच थोड्या वेळापूर्वी जे आहे ते पार पडलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर राष्ट्रवादीचे सगळे जितकेही बडे नेते आहेत ते या शिबिरीकरता उपस्थित होते। त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी जे आहेत, अनेक आघाड्याचे जे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित होते। त्यानंतर अजितदादांनी 1 तास तब्बल जे आहे त्यांनी भाषण दिलेलं आहे आणि त्या भाषणात त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत। त्यामध्ये अनेक ज्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत कशा पोहोचवाव्यात, म्हणजेच एकंदरीत कानमंत्र जे आहे ते पदाधिकाऱ्यांना म्हणा किंवा कार्यकर्त्यांना म्हणा हा देण्यात आलेला आहे। आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर जे काही कर्जाबद्दलची जे काही जी शंका आहे ती देखील यामध्ये अजितदादांनी जी आहे ती दूर करताना आपण पाहिलेली आहे। त्याच पद्धतीने जर बघितलं तर अनेक कार्यकर्त्यांचे किंवा पदाधिकाऱ्यांच्या मनातले जे काही शंका असतात त्या देखील दूर करण्याचा प्रयत्न या भाषणात जे आहे ते अजितदादांनी केलेला आहे। आणि अशा पद्धतीने आजचं हे शिबिर नागपूरमध्ये म्हणजे उपराजधानीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचं पार पडताना आपण पाहतो आहोत। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।